नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिजित त्याचं डोकं दुखत असतं म्हणून डोक्याला हात लावून आता बसलेला असतो. तेवढ्यातच तिथून आता पौर्णिमा येते आणि म्हणते की किती कॉल केले मी तुम्हाला एक पण फोन रिसीव्ह करता येत नाही का? किती वाट पाहिली मी तुमची? त्यावेळेला तो म्हणतो की अगं पौर्णिमा, ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला होता. त्याचं काय झालं ना, की समुद्राखालच्या ताऱ्या तुटल्यात ना, त्यामुळे कदाचित नेटवर्क नसेल मोबाईलला माझ्या म्हणून. तेव्हा ती म्हणते की काही उगीच बोलू नका, समुद्राखालच्या तारा तुटल्या म्हणे. तेवढ्यातच तिथून आकाश येतो, म्हणतो की पौर्णिमा अगं कुठे भूमीला पाहिलं का? तेव्हा ती चिडून म्हणते की मला काय माहिती ती भूमी कुठे गेली येते, मला काही ती सांगून वगैरे जाते की काय? आता तिच्या या उद्धटपणामुळे आकाशला जराशी चिडच येते. तेवढ्यात तिथून भूमी येते आणि म्हणते की आकाश काय झालं बोल. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी, उद्या घटस्थापना आहे तर त्याची तयारी करायला नको का? तेव्हा लगेच ती म्हणते की आकाश, अरे तेच मी मातीच बघण्यासाठी गेले होते आणि म्हणूनच मला तयारीचं लक्षात आलं, म्हणूनच मी इथे आले. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी, एक गोष्ट लक्षात ठेव, उद्याची घटस्थापना आणि प्रत्येक माळ ही तुला चढवायची आहे. हां, या घटस्थापनेचा मान हा फक्त तुझाच आहे, त्यामुळे तूच ही पूजा करायची, असं भूमीला म्हटल्याबरोबर ती जरा गप्पच होते. त्यानंतर मग आता लगेच रागिनी म्हणते की आकाश, अरे असं काय करतोयस तू? मागच्या वेळेला तूच तर मला सांगितलं होतं की रागिनी आत्या, घटस्थापनेचा मान हा तुझा आहे, मग तू अचानकच हा मान माझ्याकडून कसा काय काढून घेतलास? त्यावेळेला असं म्हटल्याबरोबर आकाश म्हणतो की हो आत्या, मी तुम्हाला म्हणालो होतो खरं की तू करशील, पण तेव्हा म्हणालो होतो जेव्हा भूमी इथे घरात नव्हती. तेव्हा भूमी संकर्षणकडे राहत होती ना, आणि त्यामुळेच मी तुला हे म्हणालो होतो की चालेल, हरकत नाही, तू कर पूजा म्हणून. पण आता जर भूमी आलीच आहे तर मग हा मान भूमीचा व्हावा असं मला इच्छा वाटते, भूमीनेच पूजा करावी असं वाटतंय मला. त्यावेळेला रागिनी गप्प होते. पौर्णिमा म्हणते की का दरवेळेला भूमीलाच कशाला मान हवा आहे? प्रत्येक वेळेला असा मान हा भूमीला देऊन काय होणार आहे? त्यानंतर मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते की मला पण मिळायला पाहिजे ना हा मान, कधीतरी माझाही हा मान झालाच पाहिजे. नाही म्हणजे हे सगळं होत असताना भूमीलाच कशाला? आता माझा नवरा पण परत आला आहे आणि इतका मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी, तर खरं तर घटस्थापनेची देवीची पूजा मलाच करायला पाहिजे ना. तुम्ही उगीचच भूमीच्या हाती कशाला हा कारभार देताय? कधीतरी एका वर्षी मला तरी हा मान मिळालाच पाहिजे, असं पौर्णिमा पूजेसाठी हट्ट धरून बसते. नंतर मानसी म्हणते की नाही पौर्णिमा, उगच कसलाही काय हट्ट करतेस तू? तुला कळत नाही का? हा मान हा ताईचाच असला पाहिजे, उगीचच आपण कशाला या सगळ्यावर बोलतोय? दरवेळेला ही प्रथा आहे ना की मोठ्या बहिणीने पूजा करायची आहे, म्हणजेच मोठ्या जावेने, तर ती करू देत ना, काय प्रॉब्लेम आहे तिला पूजा करायला? तेव्हा मग आता लगेचच मानसी म्हणते की ताई, मला तरी असंच वाटतंय की ही पूजा ना तूच केली पाहिजे. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही मानसी, अगं प्रत्येकाची घरामध्ये इच्छा आहे की ही पूजा त्यांच्या हाताने झाली पाहिजे, म्हणजे आत्याला असं वाटतंय, त्याचप्रमाणे पौर्णिमालाही असं वाटतंय की तिच्याही हाताने पूजा झाली पाहिजे. मग मला असं वाटतंय की घरावरच्या कोणावरही अन्याय ना होऊन द्यायला नको. तेव्हा मग लगेचच रागिनी म्हणते की मग तू आता काय करणार आहेस? यामधून तोडगा काय काढणार आहेस? त्यावेळेला भूमी म्हणते की मला असं वाटतंय की आपण एक काम करूया, आपण असं करूया की देवीच्या समोर आपण उभं राहूया आणि मग देवी काय कौल देते तेच आपण बघूया ना. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये? नक्की काय करण्याचा विचार करतेस तू? त्यावेळेला मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते की हो, जर असं काही करणार असशील की पुरणपोळ्या बनवायचा आणि सगळं स्वयंपाक बनवायचं सागर संगीत, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही दोघीच जिंकणार आहात. तुम्हाला माहिती आहे की तसंही मला काही येत नाही, मग मी यामधून आऊट झाले असंच समजायचं ना. तेव्हा लगेच आता भूमी म्हणते की नाही नाही पौर्णिमा, तशातलं काहीही नाही आहे, मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते. तेव्हा मग पौर्णिमा विचारते की मग नक्की करायचं आहे तरी काय? ही परीक्षा जिंकण्यासाठी काय करावं लागेल? असं म्हटल्यावर आता लगेचच पुढे भूमी म्हणते की चला चौघीजणीही आपण इथे देवासमोर उभं राहूया, मग बघूया पुढे काय करायचं. तेव्हा आता भूमी सगळ्यांना योगेश्वरी समोर उभं राहायला सांगते. सगळेजण आता तिच्या तिथे समोर येत असतात आणि मग रागिनी तिथेच उभी असते. अभिजित मुद्दाम तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की आई, आज पुन्हा तू मला मारण्याचा प्रयत्न केला होतास. तू काय केलं आहेस हे तुला चांगलंच माहिती आहे, परंतु तू वेळोवेळी माझ्या जीवावर उठतीयस. आज पुन्हा एकदा तू मारायचा प्रयत्न केला आहेस ना मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे हे प्रयत्न ना मी यशस्वी होऊ देणार नाही आहे. आज मी देवाच्या कृपेने वाचलो, त्यामुळे आता मी खरं तर सगळं तुझ्यासमोर आणि घरच्यांसमोर उघड करायला हवं आहे तुझं हे खरं रूप की तू मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तसं करणार नाही. आता पुन्हा एकदा मी तुला एक नवीन संधी देतो आहे की पुन्हा एकदा तू दसऱ्याच्या आधी सगळ्यांसमोर हे कबूल कर की हे सगळं तूच करतेस आणि मला मारण्याचं प्लॅनिंग पण सगळं तुझंच आहे. हे लवकरात लवकर सगळ्यांसमोर तू कबूल करून टाक. त्यावेळेला आता इथे अभिजितच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतो की नक्की काय करायचं आहे. तेव्हा तो पुन्हा एकदा तिला अल्टिमेटम देतो की लवकरात लवकर तू हे सगळं सत्य कबूल कर, नाहीतर मात्र काय होईल हे तुलाही माहिती आहे. या सगळ्यामधून मी तुला नक्कीच बाहेर काढू शकतो, परंतु तू एकदा हे सत्य कबूल कर. असं म्हटल्यावर आता ती तिथे गपचूप इथे येऊन उभी राहते.
अभिजितला काहीच बोलत नाही. आता रागिनी म्हणते की भूमी आता सांग काय करायचे, तू काय करण्याचं ठरवलं आहेस. तेव्हा भूमी म्हणते की हो सांगते मी. आता एक काम करायचं आहे, ते म्हणजे की आकाश आता तू आमच्या चौघांच्या हातावरती कापूर ठेवायचास आणि तो कापूर तू हातावर जाळायचा आहेस. तेव्हा सगळ्याजणी बघतच राहतात की काय कापूर जाळायचा आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो प्रत्येकीच्या हातावरती जळता कापूर असणार आहे आणि जी जळता कापूर जास्त वेळ हातामध्ये ठेवेल तीच या परीक्षेत विजयी होईल आणि देवीची पूजा करण्याचा मान हा तिलाच दिला जाईल. काय वाटतंय तुम्हाला. असं म्हटल्यावर आता सगळ्याजणी याच गोष्टीचा विचार करत राहतात. रागिनी पण विचार करते की म्हणजे हे सगळं कसं घडणार आहे, मी हे सगळं कसं घडवून आणू असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता सुरू असतो. त्याचबरोबर इथे आता रागिनी ही टेन्शनमध्ये असते की जळता कापूर धरल्यावर नेमकं काय होईल. मग आकाश म्हणतो की भूमी हे सगळं कशासाठी, प्लीज असं करू नकोस ना. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश परीक्षा आहे ही आणि ह्या परीक्षेत आम्हाला प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे आणि जो जास्त वेळ टिकेल त्यालाच या देवीची पूजा करता येईल असं आपण आता मानायचं आणि हा देवीचा कौल आहे असं समजून आपण आता या परीक्षेत उतरायचं आहे. असं म्हटल्यावर आता आकाशने प्रत्येकीच्या हातावर जळता कापूर ठेवलेला असतो आणि भूमी आणि बाकीचे सगळे चौघीजणी तो कापूर जळता हातामध्ये घेऊन असतात. आता कापूर जसा जसा पेट घेत असतो तसा तसा प्रत्येकीला त्रास होत असतो. नंतर मानसी सुरुवातीला घाबरते आणि तो जो जळता कापूर आहे तो अगदी मिनिटाभराच्या आतच तिथे ताटात ठेवते कारण तिला त्याचा खूप त्रास होऊ लागतो आणि हात पोळलेला असतो. पौर्णिमा पण तेच करते. पौर्णिमा पण पटकन तो जळता कापूर आता ताटामध्ये ठेवून देते कारण तिलाही त्रास होत असतो. आता इथे रागिनी आणि भूमी दोघींच्याही हातावरती जळता कापूर ठेवलेला असतो. तेव्हा आता भूमी आणि रागिनी विरुद्ध दोघींचे आमने सामने सुरू असतात कारण कोण आता पहिले जळता कापूर हातातला खाली ठेवतोय याकडे लक्ष असतं. भूमी डोळे बंद करून घेते आणि फक्त मनातल्या मनात देवी आईचा ती धावा करत असते कारण तिला माहीत असतं की काही झालं तरी देवी आई ही तिला तारून धरणार. मग तेवढ्यातच इथे आता रागिनीचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती पटकन जो जळता कापूर आहे तो तिथे ताटात टाकते कारण तिच्याही हातात आता त्या वेदना असह्य अशा सहन होत नसतात. म्हणून ती तिथे तो कापूर टाकते आणि आई ग असं म्हणत हातावर फुंकर मारत असते. तेवढ्यात आकाश भूमीचा हात धरतो आणि म्हणतो भूमी तूही हा कापूर टाक आणि भूमीचा हातातला पटकन तो कापूर बाजूला टाकून देतो आणि भूमीला म्हणतो की भूमी तू जिंकलीस. तेव्हा लगेचच भूमीला तो म्हणतो की भूमी तुझ्या श्रद्धेवर तर माझं कौतुक होतंच परंतु आज तू जे काही केलं आहेस त्यावरून सिद्ध झालं आहे की देवीवरची तुझी जी काही भक्ती आणि श्रद्धा आहे त्याच्याचमुळे देवीने तुला तारलं आणि तुला या संकटातून पुन्हा एकदा बाहेर काढलं. लगेच आता मानसी म्हणायला लागते. नंतर मग इथे आता पौर्णिमा रागानेच बघत असते. रागिनीचंही तोंड पडलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते की ताई बघितलं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की देवी तुझ्या मागेच आहे, देवीचा आशीर्वाद कायम तुझ्यावर आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ मानसी असं बोलून चालत नाही. देवीचा आशीर्वाद आपल्यावर जेव्हाच असतो तेव्हा आपण तिला पूर्णपणे समर्पण केलेलं असतं. आपण सगळ्याच स्वतःचं मी पण तिच्यासमोर समर्पण केलं की ती आपल्या हाकेला नक्कीच धावून येते आणि हेच आज सिद्ध झालं आहे. आणि त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी तुझ्या हाताला मलम लावायला हवं आहे, किती लागलं आहे बघ, किती जळजळत असेल तुला. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे काहीच नाही, ठीक आहे राहू दे. बघ आपल्याला आता तयारी करायला हवी ना, म्हणजे आपल्याला उद्याच्या घटस्थापनेसाठी माती घ्यायला हवी आणि ते भांडं तेही घ्यायला हवं की नाही. असं म्हणून आता आकाश आणि भूमी हे खोलीत जात असतात. तेव्हा मानसी ते ताट घेऊन दुपाचं ताट घेऊन बाजूला ठेवत असते. रागिनी मनातच विचार करते की भूमी प्रत्येक वेळेला तू जिंकतेस परंतु मी असं आता काहीतरी करणार आहे ना ज्याने सगळेजण असं म्हणतील की भूमी तुझ्या हाताने पूजा व्हायला नको. सगळेजण आता तोच विचार करत असतात. तर आकाश आणि भूमी आता दोघंजणही स्टोर रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी ते गळंगण का काय म्हणत होतीस ते. तेव्हा मग भूमी म्हणते की हां ते बघते गोल पसरत भांडं आहे ना तेच ते आहे, घेते. मग त्याच वेळेला भूमी त्याला ते उचलायला जड आहे म्हणून मदत करायला जाते परंतु भूमीच्या हाताला लागलेलं असल्यामुळे तिला जरासं आई ग असं ती ओरडते आणि तिला त्रास होतो. तेव्हा आकाश ते भांडं खाली ठेवतो आणि म्हणतो की भूमी दाखव तुझा हात, किती लागलं आहे तुझ्या हाताला. भूमी अगं किती त्रास होतोय तुला. तेव्हा मग आता फुंकर मारत आकाश तिच्याकडे बघत राहतो. भूमी म्हणते आकाश अरे असं का बघतोस माझ्याकडे, काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की भूमी अगं बघायलाच हवं ना तुझ्याकडे, तुला हा जो काही त्रास होतोय त्याच्यावरून मला एकच गोष्ट सिद्ध होते ते म्हणजे की तुला हा त्रास सहन होत नाही आहे. आणि मग आकाश आता पटकन एक लायटर तिथलाच घेतो आणि स्वतःच्या हातावर तो पेटवतो. तेव्हा मग भूमी म्हणते आकाश हे सगळं काय चालू आहे, कशासाठी. तेव्हा आकाश ते पटकन खाली न ठेवता हातातच धरून असतो. भूमी ते त्याच्या हातावरचं जळतं लाकूड हे बाजूला करते आणि म्हणते की भूमी आकाश प्लीज असं करू नकोस, अरे तुला किती त्रास होतोय बघ, उगीचच्या उगीचच पोळलं गेलं ना ते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मग मगाशी जेव्हा तू कापूर धरून होतीस तेव्हा त्याचा त्रास तुला किती झाला असेल मला सांग.
त्याचा त्रास हा मला बघवत नव्हता आणि म्हणूनच मी हे सगळं ठरवलं की काही झालं तरीही तुझा हा त्रास कमी करायचा, काही झालं तरीही तुझा हा जो काही त्रास आहे ना तो नक्कीच मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि घरात आपल्या दोघांचं घर आहे, देवही आपल्या दोघांचं आहे, सगळं आपलं आहे, तर मग आपल्या दोघांना त्रास हा पण समान झाला पाहिजे ना. जसा तुला मगाशी त्रास झाला तसा मलाही झाला पाहिजे, मलाही तो पोळल्याचा त्रास हा झालाच पाहिजे ना. तेव्हा आता भूमी आकाशकडे बघतच राहते, कारण त्याचं एक जगावेगळं प्रेम हे ती पाहत त्याच्याकडे बघत राहते. आणि आकाश आणि भूमी एकमेकांना मिठी मारतात. भूमी म्हणते की आकाश, खरंच तू खूप किती विचार करतोस माझा. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तू जे काही घरासाठी करतेस ना, ज्या भावनेने सगळं काही करतेस त्याच्यापुढे खरंच काही नाही आहे. तू जे काही करतेस ते आपल्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी करतेस, मला माहिती आहे, आणि त्यामुळेच मी किती काही झालं तरीही तुला या गोष्टीसाठी मागे करू शकत नाही. तेव्हा भूमी आकाशला पटकन मिठी मारते आणि म्हणते की आकाश, खरंच थँक्यू सो मच. आणि तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं तुझं माझ्यावर आहे. दोघंही एकमेकांना मिठी मारतात. नंतर मग आता भूमी म्हणते की बरं चल, आपली तयारी या सगळ्या गडबडीत राहून जायची, बरं ते भांडं घे आणि चल. तेव्हा मग आकाश ते जड भांडं घेऊन येत असतो. भूमीला तो म्हणतो की टोपलं बघशील का तू जरा. तेव्हा भूमी म्हणते की हो बघते मी टोपलं, तू जरा पुढे हो. त्यावेळेला ती टोपलं काढते आणि त्या टोपल्यामध्ये ना काहीतरी एखादी चिठ्ठी असते. तेव्हा त्या चिठ्ठीवर तिची नजर पडते. आकाश म्हणतो चल भूमी. तेव्हा भूमी म्हणते की यात काहीतरी दिसतंय महत्त्वाचं. ती म्हणते की आकाश, हे घेऊन तू पुढे ये, तेवढ्यातच मी बाकीचं माझं काही सामान आहे ते घेते आणि येते. मग आता ती त्याला पुढे जायला सांगते आणि तो पुढे निघून जातो. भूमी आता ती चिठ्ठी बघते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की ऑप्शन नंबर 2 अंजी, म्हणजे सेकंड पेन ड्राईव्ह हा या सगळ्या अडगळीच्या खोलीतच आहे. मग भूमी विचार करते की अडगळीची खोली, त्याच्यात हा सेकंड ऑप्शन, म्हणजे याचा अर्थ हे लेटर चिठ्ठी कोणी लिहून ठेवली असेल. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी ही कोणी दुसरी नाही, ती चिठ्ठी ही स्वतः आपल्या काकांनी, म्हणजे यशपाल काकांनी लिहून ठेवली असेल. म्हणूनच आता ती चिठ्ठी ती बघू लागते. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि रागिनी आल्याबरोबर तिच्या रूममध्ये मागे मागे पौर्णिमा पण येते आणि म्हणते की आई, तुम्हाला ना काही समजतच नाही, हे सगळं करताना तुम्ही थांबवायला हवं होतं ना, कशाला प्रत्येक वेळेला त्या भूमीलाच पूजेचा मान मिळायला हवा. तेव्हा ती म्हणते की हो बाई, अगं माझ्या परीने जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे मी केले, बघितलेस ना तू, परंतु प्रत्येक वेळेला देवी त्या भूमीच्याच बाजूने कौल देते, तिच्याच बाजूने ती झुकतं माप टाकते, तर आपण तरी काय करणार आहोत. तिच्याच बाजूने देवी आहे म्हणून आपल्याला काहीच करता येत नाही आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की मग काय, आपण फक्त गप्प बसून तिची ती पूजा बघत राहायचं आहे का, दुसरं काही करायचं नाही आहे का आपण, असं म्हटल्याबरोबर त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना रागिनी म्हणते की आता माझ्याकडे एक ऑप्शन आहे, मी अशी शांत बसणाऱ्यातली नाही आहे, त्या भूमीला मी नाचवणारच आहे. त्यासाठी अशी एक खेळी खेळणार आहे ना मी, की तू बघतच राहशील. तुम्हीच काय, कोणीच भूमीला पूजा करण्यासाठी मान देणार नाही. मग पौर्णिमा म्हणते की नक्की काय ठरवलं आहे आई तुम्ही, मला तरी सांगा. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, माझ्याकडे ना एक केमिकल आहे विशिष्ट रंगाचं, जेव्हा भूमी माती घेऊन आतमध्ये येईल घटासाठीची, त्याच वेळेला ती आतमध्ये येत असताना लाल कलरचं कुंकवाचं पाणी तयार केलं जातं आणि तेच कुंकवाचं पाणी हे घटामध्ये मिक्स केलं जातं, म्हणजेच मातीमध्ये. त्यावेळेला ते मिक्स करत असताना जेव्हा त्या पाण्यामध्ये मी एक काम करणार, मी 1-2 थेंब माझ्याकडे असलेल्या केमिकलचे टाकणार, ज्यामुळे ते लाल रंगाचं पाणी हे पांढऱ्या रंगाचं होईल आणि त्यामुळे फार मोठा अपशकुन झाला असं आपण सगळ्यांना दाखवायचं. उगीचच बोंबा मारत सुटायचं की अपशकुन झाला, अपशकुन झाला. मग ते पाणी आहे कुठे, ते रंग. तेव्हा मग ती म्हणते की तो जो केमिकल आहे तो ना अडगळीच्या खोलीमध्ये आहे. तेव्हा मग ती म्हणते की आई, चला चला लवकर अडगळीच्या खोलीमध्ये चला. तेव्हा मग पौर्णिमाला ती म्हणते की शेंगरू आहे नुसतं शेंगरू, जिथे वारं वाहील त्या दिशेने हे शेंगरू नुसतं वाहत जातं, कसला मेंदू म्हणून नाहीच आहे, असं म्हणून पौर्णिमाच्या मागे मागे रागिनी पण निघून जाते. तेव्हा भूमी आता विचार करते की या लेटरचा अर्थ असा आहे की मला काहीतरी अडगळीच्या खोलीत पेनड्राईव्ह. मग ती विचार करते की बरोबर, याचा अर्थ रागिनी आत्याच्या विरोधातला हा काही दुसरा पुरावा तर नसेल ना. मला तर वाटतंय की यशपाल काकांनी मुद्दाम ही चिठ्ठी इथे ठेवून दिली असेल की कधीतरी माझ्या हाती क्लू मिळेल किंवा काहीतरी. याचा अर्थ यशपाल काका हा रागिनीचाच माणूस होता. त्यांच्या लक्षात आलेलं की रागिनी आत्यापासून त्यांना धोका आहे, म्हणूनच त्यांनी जागोजागी हे पुरावे पेरून ठेवलेले असणार. अगोदर तर मला पहिला पेनड्राईव्ह सापडला, आता हा दुसरा पेनड्राईव्ह आहे. हा पेनड्राईव्ह अडगळीच्या खोलीमध्ये आहे. आता मला अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन तो पेनड्राईव्ह शोधायला लागणार. नक्की ते पेनड्राईव्हचं काय सिच्युएशन आहे ते बघावं लागेल. परंतु घटस्थापनेच्या अगोदरच मला जर हा पेनड्राईव्ह मिळाला तर खरंच खूप बरं होईल. आत्याला लवकरात लवकर एक्सपोज करता येईल. म्हणून भूमी म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलं आहे, यशपाल काका हे का घाबरत होते, ते प्रत्येक गोष्ट माझ्यापासून हळूहळू लपवून रागिनी आत्यापासून का सांगत होते. आता भूमी जराही वेळ न घालवता अडगळीच्या खोलीच्या दिशेने येते.
आणि ती तिथे येत असताना आता सगळीकडे शोधायला लागते आणि म्हणते की या अडगळीच्या खोलीत आता तरी कोणी नाही आहे, पण कुठे असेल तो पेनड्राईव्ह, नक्की कुठे ठेवला असेल. त्यामुळे भूमी आता सगळी तिकडचे ड्रॉवर कपाटं सगळी काही चेक करायला लागते. भूमी म्हणते की ही अडगळीची खोली किती मोठी आहे आणि याच्यामध्ये किती भंगारचं सामान आहे, तर ते कुठे सापडेल. नंतर तिच्या लक्षात येतं की आपण मागच्या वेळेला जेव्हा यशपाल काका गेली त्यानंतर भंगारमध्ये बरंचसं अडगळीच्या खोलीतलं सामान काढलं होतं, मग त्यामध्ये तो पेनड्राईव्ह गेला तर नसेल ना. स्वतःला ती म्हणते की नाही नाही भूमी, असा विचार अजिबात करू नकोस चुकीचा, पॉझिटिव्ह राहा आणि पेनड्राईव्ह शोधायला सुरुवात कर, नक्कीच तुला तो पेनड्राईव्ह सापडेल. असं म्हणून भूमी आता अगदी तो जळलेला हात घेऊन पेनड्राईव्ह इकडे तिकडे शोधू लागते आणि म्हणते की देवी आई, मला लवकरात लवकर तो पेनड्राईव्ह सापडू दे. म्हणून आता ती खिडकी उघडते आणि त्या खिडकीच्या बाजूला काही डब्यामध्ये वगैरे काही आहे का ते सगळं ती चेक करायला लागते. आणि वरती जे काही मोठे मोठे तेलाचे कॅन असतात, जे स्टीलचे आणि असे पत्र्याचे असतात, ते त्याच्यामध्ये भूमी शोधू लागते. नंतर मग एक कपाट असतं, त्या कपाटामध्येही म्हणजेच कोल्ड स्टोरेजचं कपाट, फ्रीज टाईप, त्याच्यामध्येही ती शोधायला लागते, परंतु ते कुठेही तिला काही दिसत नसतं. आता तिथेच बाजूला एक होल असतो, त्या होलच्या इथे कदाचित ते पेनड्राईव्ह ठेवलेलं असू शकतं. भूमी विचार करते की कुठे आहे ते पेनड्राईव्ह, हाताला का नाही लागत आहे, परंतु त्या होलच्या तिथे भूमीचं लक्ष अजिबात जात नसतं. नंतर मग आता रागिनी स्वतः अडगळीच्या खोलीकडे येत असते आणि म्हणते की पौर्णिमा, जरा शांत बस, मोठा कांगावा करू नकोस, आवाज करू नकोस, शांत राहा. आता त्या दोघीजणी तिकडे अडगळीच्या खोलीकडे आलेले असतात आणि दरवाजा उघडतात तेव्हा पौर्णिमा आणि रागिनीला समोर बघून भूमीला जरासा धक्काच बसतो. भूमी म्हणते की तुम्ही दोघीजणी इथे काय करताय. तेव्हा मग ती म्हणते की अगं भूमी, आम्ही तुला शोधायला आलो होतो. म्हणजे तू आकाशला म्हणालीस ना की मी माती घेऊन येते, मग माती घ्यायला कुठे आली आहेस तू, हे सगळं आम्ही शोधत होतो आणि शोधता शोधता इथे अडगळीच्या खोलीमध्ये आम्ही आलो. तेव्हा मग भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही याच्यासाठी आलात का, ठीक आहे. ॲक्च्युली ना माती आणायचीच होती, परंतु काय झालं की खुरपणी कुठेही सापडत नव्हती ना, म्हणूनच मी इथे आले आणि खुरपणी शोधते. हरकत नाही, तुम्ही पुढे जावा, आकाशला सांगा मी येतेच आहे खुरपणी घेऊन. कुठे ठेवली असेल बरं खुरपणी, असं म्हणून ती इकडे तिकडे ती शोधायला लागते आणि मागे वळून बघते तर तिथे काहीच नसतं. आता तिच्या लक्षात आलेलं असतं की हे जे सगळं काही चालू आहे ते मुद्दाम काहीतरी चालू आहे. नंतर मग आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं की खुरपणी घेण्याच्या नादात मी यांना पाठवलं तर खरं, पण या इथे आलेल्या त्या काही नॉर्मल कारणासाठी नाही. आत्याला काही समजलं असेल का, त्याच्या अगोदर मला शोधायला हवं. पुढच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीने ते रंगाचं लाल पाणी तयार केलेलं असतं आणि ते पाणी पांढरं पडतं. भूमी म्हणते की काय झालं आहे आकाश, हे लाल रंगाचं पाणी अचानक पांढरं कसं काय पडलं, मला तर काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग मुद्दामच भूमीला ती अपशकुन असं पौर्णिमा बोलून दाखवते. तेव्हा मग रागिनी मुद्दाम म्हणते की हो गं, हे नक्की काय झालं. तेव्हा भूमी म्हणते की मला हा अपशकुन. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की भूमी, मी तुला सांगितलं होतं की तुझ्या हाताने यावेळेला पूजा करू नको, परंतु तू ऐकलंसच नाही. तू आम्हाला कोणालाही संधी न देता स्वतःच हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास. त्यावेळेला मग आता पौर्णिमाला हे ऐकल्यानंतर पौर्णिमाचं बोलणं भूमीला वाईट वाटतं आणि ती मी पूजा करणार नाही, आकाशला तुला जे काही करायचं आहे ते कोणाला बसवायचं ते बसव, असं म्हणून ती निघून जाते. तर नंतर बलदेव हा भूमीला पौर्णिमाचा फोटो दाखवतो जेव्हा तिने ते पाण्यामध्ये केमिकल मिक्स केलेलं होतं. तेव्हा मग आता रागिनी ही मुद्दाम आकाशला म्हणत असते की आकाश, मला असं वाटतंय ना की भूमीकडून हा मान घेता कामा नये. किती काय झालं तरी भूमीला हा मान मिळालाच पाहिजे ना, पण मला हे नाही पटते हे सगळं देवीच्या विरोधात जाऊन करायला. तेव्हा भूमी तिथे येते आणि म्हणते की आत्या, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, देवीची खरंच तशीच इच्छा नाही आहे की तुम्ही हे सगळं तिच्या विरोधात जाऊन करावं. खरं तर देवीची हीच इच्छा आहे की माझ्याच हाताने ही पूजा झाली पाहिजे आणि देवीची ती इच्छा आपण तर पूर्ण करायला हवी ना. तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन आत्या. ही जी काही पूजा आहे ना, ती कोणाच्याही हातून न होता माझी म्हणजेच या महाजनांच्या सुनेच्या हातूनच या घरची पूजा होणार आहे, असं आता भूमी तिला बोलून दाखवते. आणि रागिनी त्यावेळेला तिच्याकडे बघतच राहिलेली असते. आणि भूमी आता रागिनीच्या आणि पौर्णिमाच्या त्या सगळ्या कारस्थानाचा कशा आकाशसमोर पर्दाफाश करतील हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.